प्रकरणात तपासात काय आढळलं, किती लोकांना अटक केली, काय कलम लावले आणि नेमकं मकोका लावण्यात आला? दिनांक 14 तारखेला जसं आपण सांगितले की एक गुन्हा घडले होते, त्यामध्ये गिट्टी खदान इथे एक गुन्हा दाखल झाले होते. त्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचे सेक्शन पण लावलेले होते. ते गुन्हा 35 क्रमांक 2026 ज्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर आणि राईटचे गुन्हा सेक्शन लावलेले होते आणि त्यामध्ये 15 आरोपी आतापर्यंत निष्पन्न झालेले आहे आणि 15 आरोपी यांना अटक पण केलेली आहे. ते सर्वांना MCR मध्ये आता ठेवलेले आहे आणि काल त्याच्या विरुद्ध मकोकाचे पण कलम ॲड करण्यात आलेले आहे. सर, या प्रकरणी जो मुख्य आरोपी आहे त्याचं नाव काय आणि त्याचं क्राईम बॅकग्राऊंड म्हणजे स्ट्रॉंग क्राईम बॅकग्राऊंड आहे का आणि आधीचा पण एक मकोका आहे का त्याच्यामध्ये? जे मुख्य आरोपी आहे त्याचे नाव चाचेरकर आहे आणि त्याच्या विरुद्ध आतापर्यंत जे आमचा रेकॉर्ड आहे त्यामध्ये 12 गुन्हा असा दिसून येत आहे आणि ज्यामध्ये 2018 मध्ये त्याच्या विरुद्ध मर्डरचे ऑफेन्स आहे, 325 म्हणजे ग्रीवियस हर्टचे ऑफेन्स पण आहे आणि बरेचसे गुन्हा जुगारचे गुन्हा दाखल आहे आणि अगोदर पण आमच्या माहितीनुसार अगोदर पण एक मोका लावलेले होते आणि आता पण एक मोका ॲड करण्यात आले या गुन्ह्यामध्ये. सर, हा जो मुख्य आरोपी आहे त्या प्रभागातून जे निवडून आलेल्या नगरसेविका आहे त्यांचा पती आहे? बरोबर आहे सर, मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी भूषण शिंदेच्या घरी भेट देऊन पोलिसांच्या सगळ्या या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं, तर नाराजी व्यक्त देखील केली होती या सगळ्याच्या. त्याबाबत मी जास्त काही बोलू शकत नाही, पण आतापर्यंत जे काही तपास आहे ते पूर्णपणे प्रामाणिकपणे आपण तपास केलेली आहे आणि जे काही आरोपी आमच्या निष्पन्न झालेले त्यांना अटक पण केलेली आहे आणि बरोबर सेक्शन पण यामध्ये लावलेली आहे आणि आता तपास चालू आहे आणि भविष्यात जर आणखी आरोपी निष्पन्न झाले त्यांना पण आम्ही अटक करणार आणि पुढील कारवाई करणार. सर, भूषण शिंदेने आरोपी केला होता की आम्ही पहिले तक्रार दिली पण त्यावर काही कारवाई झाली नाही सकाळी आणि त्यानंतर संध्याकाळी एवढा मोठा प्रकार. दुपारी असा इन्सिडेंट झाले होते, त्यामध्ये पोलीस ते घटनास्थळी जाऊन ते इश्यू रिझॉल्व पण केले होते आणि पोलीस यांनी असं पण सांगितले होते की जर तुम्ही तक्रार दिली आम्ही गुन्हा दाखल करू, पण ते इलेक्शनचे कॅम्पेनिंगचे दिवस होते आणि कोणी तक्रार देण्यासाठी आलेले नाही. तर पोलीसचे जे काही होते ते पोलीस यांनी प्रामाणिकपणे केलेले आहे आणि आमच्याकडे असा काही त्या दिवस आमच्याकडे असा काही तक्रार आले नव्हते. सर, राजकीय निवडणुकीचा काळ होता, तणावाचं वातावरण होतं, अशा काळात तक्रार आली नाही तरी पोलीस सुमोटो दोन्ही पक्षांना नोटीस देऊन काही कारवाई करू शकत नव्हतं का? कायद्याबाबत करू शकत होतं तर मग का केली नाही? पोलीस त्या दिवस असा दोन्ही पार्टी तिथे उपस्थित होत्या. नॉर्मली सुमोटो असा दरम्यान ते लावतात पोलीस ज्यामध्ये कोणी कंप्लेंट नाही किंवा की समजा की एक अननोन बॉडी सापडले ज्यामध्ये कोणी कंप्लेंट नाही, तेव्हा ते पोलीस सुमोटो करतात. यामध्ये दोन्ही पार्टी उपलब्ध होते तरी ते आलेले नाही आणि सुमोटोची गरज नव्हती. पोलीस रिक्वेस्ट पण केले तरी ते आलेले नाही. यात अँड हेन्स त्यांनी गुन्हा दाखल केलेले नाही त्या दरम्यान. सर, या प्रकरणात किती आरोपी अटक केले गेलेले आहे आणि त्यांचे पहिले काय गुन्हे प्रवृत्तीचे आहेत? आतापर्यंत 15 आरोपी यांना अटक केलेली आहे आणि मॅक्सिमम जे आरोपी आहेत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेले आहे आणि याचे जे डेटा आहे मी तुम्हाला पाठवून देतो कुणाच्या विरुद्ध किती गुन्हा नक्की आहे. नागपुर महानगर पालिका के चुनाव के मतदान के एक रात्रि पूर्व जो घटना हुई थी, प्राणघातक हमला हुआ था भाजपा के एक नेता के ऊपर जो प्रत्याशी भी थे, उस मामले में कितने अभी तक अरेस्ट हुए हैं और क्या अपडेट? 14 तारीख को आप सभी को पता होगा कि एक गुनाह हुआ था जिसमें कि जिस तरह से आपने बताया कि एक पॉलिटिकल पार्टी के एक लीडर के ऊपर हल्ला हुआ था, जिसमें कि पुलिस ने तात्पुरता एक गुनाह दाखिल किया था, एक जिसमें कि अटेम्प्ट टू मर्डर जैसे सेक्शन, राइट जैसे सेक्शन उन्होंने लगाया था, जिसमें पुलिस ने बेहद प्रामाणिक रूप से उसमें इन्वेस्टिगेशन किया और अभी तक उसमें 15 आरोपी निष्पन्न हुए हैं और 15 ही आरोपी को अरेस्ट किया गया है जो अभी MCR मतलब जेल कस्टडी में है और कल का अपडेट ये है कि उसमें मोका का सेक्शन ऐड किया गया है. सर, क्या वजह है कि इतना विलंब हुआ FIR दर्ज करने में? क्या कोई दबाव था पुलिस के ऊपर? क्या वजह है कि अब तक मामला दर्ज इतनी देर से हुआ?
इसमें कोई विलंब नहीं हुआ था। जैसे ही इंसिडेंट हुआ है, जो तकरारदार है वो पुलिस स्टेशन में आई थी। मैं खुद वहाँ पुलिस स्टेशन में प्रेजेंट था। हमारे सारे पुलिस ऑफिसर, हम सब प्रॉपर बंदोबस्त लगाए थे। जो वहाँ पे लॉ एंड ऑर्डर सिचुएशन हो सकता तो उसको हमने टाला, और हम सब सारे पार्टी के साथ कोऑर्डिनेट करके प्रॉपर तरीके से उन्होंने जो हमको कंटेंट दिया उस हिसाब से हमने एफआईआर रजिस्टर किया। तो पुलिस के हिसाब से उसमें कोई डिले का तो सवाल ही नहीं उठता है, और जो जितना हमें कम से कम वक्त में हम कर सकते थे वो हमने उस समय एक्ट किया। कितने लोगों को गिरफ्तार किया और प्राथमिक जांच में क्या मामला आया कि उन्होंने क्यों उनके ऊपर हमला किया? अभी तक 15 लोगों को अरेस्ट किया गया है, और प्राथमिक जांच में ये हमें पता चला है कि दोनों ही विरोधी पार्टी थे, 2 इलेक्शन में पार्टिसिपेट कर रहे थे, और उनके बीच में किसी इलेक्शन संबंधित किसी मन मुटाव को लेकर उनके स्पॉट पे उनका इशू हुआ था। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।